नमस्कार. कसे आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. आणि नवरात्र सुरू आहे, तर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मागचा व्हिडिओ आपण पनीर बटर मसाल्याचा टाकला होता. तर पनीरची भाजी म्हटलं की तंदुरी रोटी किंवा बटर नान हे बनायलाच पाहिजे. तर आज आपण तंदुरी रोटी किंवा तुम्ही याला बटर नान असंही म्हणू शकता. तर आपण बटर नान बनवत आहोत. पण माझा नेहमी प्रयत्न असतो की कमीत कमी मैदा वापरायचा आणि मैद्याच्या ऐवजी जास्तीत जास्त गव्हाचं पीठ वापरून पदार्थ बनवायचे. तर ही आपण गव्हाच्या पिठापासून तंदुरी नान बनवलेली आहे. तर इथे मी 1-2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं होतं. घरात किती लोक आहेत त्या क्वांटिटीच्या हिशोबाने तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता. त्यानंतर थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि 1 चम्मचभर आपण साखर घालणार आहोत. तर आपण ईस्ट वगैरे काहीच वापरणार नाही आहोत. तर आम्ही 1 चम्मच बेकिंग पावडर घातलेला आहे आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा घातलेला आहे. तर आता आपल्याला इथे आंबट दही 2 ते 2.5 चम्मच घालून घ्यायचं आहे. तर हे खूप जास्त आंबट दही होतं, त्यामुळे मी 2च चम्मच घातलेला आहे. तर त्यानंतर आता 1 चम्मच आपल्याला खायचं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व दही, खायचं तेल, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर आणि मीठ सर्व पिठाला छान कोट होतील अशा पद्धतीने सर्व पीठ आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे आणि थंडच पाण्याने या पिठाचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपण चपातीसाठी जसं सॉफ्ट पीठ मळतो तशाच पद्धतीचं आपल्याला इथे पीठ मळायचं आहे. तसंही आपण इथे दही वगैरे वापरलेलं आहे, तर पिठाचा गोळा एनिवे सॉफ्टच बनणार आहे. तर अशा पद्धतीने पिठाचा सॉफ्ट असा गोळा बनवून तयार झालेला आहे. वरून थोडंसं तेलाचा हात घेऊन पिठाला आपण अजून थोडंसं मळू, जेणेकरून पीठ अजून आपलं छान एकदम सॉफ्ट होईल. आणि आता या मळलेल्या पिठाला आपल्याला तेलाने पूर्ण ग्रीस करून कमीत कमी अर्धा ते 1 तास रेस्ट द्यायची आहे. तर इथे माझा गोळा पिठाचा बनवून तयार झालेला आहे. पिठाला आता मी तेलाने ग्रीस करून घेतलं आणि याला आपण झाकून कमीत कमी 1 तास तरी याला आपण छान रेस्ट देऊ. तर आता आपण 1 तासानंतर पिठाचा गोळा आपला अशा पद्धतीने छान अजूनच जास्त सॉफ्ट झालेला आहे. दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वगैरे घातल्यामुळे पीठ आपलं छान एकदम जास्त सॉफ्ट बनतं. तर पिठाला मी परत एकदा मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जसं मी 2 कप पिठाचं किती सारखे गोळे बनतील या अंदाजाने आपल्याला सारखे गोळे काढून घ्यायचे आहे. तर इथे माझे सारखे लहान मोठे असे 4 गोळे बनलेले होते. तंदुरी रोटी ही थोडी आपली नॉर्मल रोटीपेक्षा जाडी असते, त्यामुळे आपण एरवी जेवढा नॉर्मल चपातीसाठी गोळा घेतो त्यापेक्षा आपल्याला मोठा गोळा घ्यायचा आहे. तर बाकीची गोळं मी झाकून ठेवते आणि आपण एक चपाती आधी लाटून घेणार आहोत. तर कोरपाटावरती आपण थोडंसं कोरडं पीठ घालून घेऊ. तेलावरती पण तुम्ही लाटू शकता, पण मी पिठावरतीच लाटली होती. तर तोपर्यंत गॅस चालू करून तवा गरम करून घेऊया. तर इथे गोळ्याला मी थोडंसं हाताने फ्लॅट करून घेतलं आणि आता पिठावरती आपल्याला एक जाडसर ज्या पद्धतीची तंदुरी रोटी असते तेवढ्या आकाराची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे. तर माझ्या हाताने थोडं कोथिंबीर पिठाला लागली होती, त्यामुळे ते हिरवे हिरवे डॉट्स दिसतात. तर हे थोडं पाणी आहे. पाण्याचा हात घेऊन आपल्याला असं चपातीला पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे वरच्या बाजूला. आणि हा बारीक चिरलेला कोथिंबीर आहे
त्यावरती आपल्याला असं हलका हलका टाकून हाताने चिपकवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तर तुम्ही काळे तीळही कोथिंबीरसोबतच बटर नानला लावू शकता. तर अशा पद्धतीने आपली चपाती लाटून तयार झालेली आहे. तवाही आपला छान गरम झालेला आहे. तव्यावरती असं थोडंसं पाणी टाकून घ्या आणि चपाती अशी तव्यावरती, जेणेकरून कोथिंबीरचा भाग आपला वर आलेला पाहिजे आणि साधा भाग आपला खाली तव्याला चिपकलेला पाहिजे. आणि अशा पद्धतीने हाताने हलक्या हलक्या प्रेस देऊन चपाती तव्याला आपल्याला चिपकवून घ्यायची आहे. तर चपाती आपली तव्याला छान चिपकली पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा पुढे चपाती शेकायची प्रोसेस करू तेव्हा तवा आणि चपाती सेपरेट व्हायला नको. तर 5 ते 7 मिनटं ही चपाती कमी गॅसवरती एका साईडला शिजवून झाली की हळूवार हाताने असा आपल्याला तवा पालथा करून गॅसवरती अशी चपाती वरच्या भागाला शिजवून घ्यायची आहे. तर हल्ली असे व्हिडिओज व्हायरल झाले होते की ही जी सिलेंडरची ब्युटेन गॅस असते त्यावरती डायरेक्ट आपण असं जेवण वगैरेचा कॉन्टॅक्ट दिला तर त्याने बरेचसे आजार होतात. तर ही गोष्ट अगदी खरीच आहे. पण तंदुरी रोटी किंवा बटर नान वगैरे असले पदार्थ आपण नेहमी बनवत नाही किंवा खात नाही. तर एखाद्या वेळीस वन्स इन अ व्हाईल चालतं. त्यामुळे तसंही आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो जेवायला तर आवडीने आपण तंदुरी रोटी ऑर्डर करतो. तर प्रत्येकच हॉटेलमध्ये आपले जे ऑथेंटिक तंदूर असतात, जे आपण काड्यांच्या आगीने वगैरे तंदुरी रोटी शिजवली जाते तसे नसतात. तर बरेच हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने गॅसवरतीच तंदुरी रोटी बनवतात. तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही आपल्याला चपाती शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हाताने मी चपाती प्रेस करून तव्याला चिपकवून घेतली होती, त्यामुळे तवा पालथा केला तरीही चपाती आपली तव्यापासून सेपरेट झालेली नाही आहे. तर अशा पद्धतीने आपली इथे रोटी दोनही साईडला छान शिजलेली आहे. तर खालच्या बाजूने मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपली चपाती बिलकुलच जळलेली नाही आहे आणि छान शिजलेली आहे. तर इथे मी 2 मिनटं परत खालच्या भागाला थोडंसं हलकं शेक देते. आणि अशी आपली पहिली बटर नान बनून इथे तयार आहे. तर मैद्याची असती तर खूप जास्त पांढरी शुभ्र दिसली असती. पण आता गव्हाचं पिठाची आहे त्यामुळे थोडीशी लालसर दिसते. बस फरक हाच आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि मैद्यामध्ये, की गव्हाच्या पिठाचे पदार्थ किंवा गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी थोडी लालसर दिसते आणि मैद्याची रिफाईंड फ्लावर असल्यामुळे खूप पांढरी शुभ्र दिसते. पण जर हेल्थचा विचार केला तर आपल्याला मैदा कमीत कमी जेवढा कमी खाऊ शकतो तेवढा खाल्ला पाहिजे. त्यामुळे आपण इथे जास्तीत जास्त गव्हाच्या पिठाचे पदार्थ बनवत आहोत. तर इथे मी दुसरीही तंदुरी रोटी सेम प्रोसेसने बनवून घेतलेली आहे. जर तव्याला मी साधं पाणी घातलं होतं तव्यावरती, तुम्ही थोडंसं मिठाचं पाणी जरी घातलं तरीही चालते. म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते पाणी जर तव्यावरती तुम्ही शिंपडलं तर तेही चालतं. तर अशा पद्धतीने जर आपण असा हँडलवाला तर तवा घेतला तर थोडंसं जास्त इझी जातं चपाती दुसऱ्या साईडलाही शेकायला. आणि जमेतोपर्यंत तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरू नका. असा लोखंडाचा किंवा ॲल्युमिनियमचा तवा असेल तर तोही चालतो. कारण नॉनस्टिकच्या तव्यांमुळे आपण चपाती जेव्हा पालथी केली चपाती शिजवायला तर चपाती आणि तवा हा सेपरेट होऊन जाईल. त्यामुळे लोखंडाचा तवा हा तंदुरी रोटी बनवायला बेस्ट आहे. तर अशा पद्धतीने दुसरीही तंदुरी रोटी इथे माझी बनून तयार झालेली आहे. तर ही चपातीसुद्धा आपली खालून करपलेली नाही आहे. तर
2 मिनटं मला असं थोडं हलकं वाटत होतं की खालून थोडंसं 2 मिनटं शेक द्यायला हवा, म्हणून मी परत 2 मिनटं शेक दिला आणि अशा पद्धतीने आपली चपात्या बनवून इथे तयार झालेल्या आहे. तर हे बटर आहे, थोडंसं बटर मी वरून लावून घेत आहे. मेल्टेड बटर तुम्ही लावा. माझं बटर थोडंसं फ्रीज झालेलं होतं. तर मैद्याची आणि गव्हाच्या तंदुरी रोटीमध्ये खायला थोडाही फरक जाणवत नाही, सेम टू सेम अगदी लागतं. उलट गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी ही जास्त सॉफ्ट बनते. मैद्याची तंदुरी रोटी ही फक्त गरम असते तेव्हा सॉफ्ट राहते. जशी जशी थंडी होते तशी तशी ती अशी कडक व्हायला सुरुवात होते. तर गव्हाची रोटी थंडी जरी झाली तरीही ती जशीच्या तशी सॉफ्टच असते. तर अशा पद्धतीने आपली छान एकदम टेस्टी घरच्या घरी हॉटेलसारखी तंदुरी रोटी बनवून तयार झालेली आहे. तुम्हीही बनवा आणि खा. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.